चर्चा झाली आहे बैठकीत? आज संभाजीराजे हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये छोटी बैठक झाली. त्या बैठकीला मी हजर होतो आणि मराठा आरक्षणाला तातडीने लागू करण्यासंदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे याकडे सकारात्मक पाऊल टाकण्यास सरकारने मागेही टाकलेलं आणि यापुढे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये कायदेशीर जो काही मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने आम्ही सरकार म्हणून भूमिका घेऊ आणि त्याकरता सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. रस्त्यावर उतरण्यापेक्षा म्हणजे हा विषय संभाजीराजेंचा विषय नाही, पण ज्यांनी ज्यांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे त्यांना अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्यांच्या काळामध्ये सरकारचे निर्णय चुकले, अधिकार नसताना घेतलेले निर्णय आणि केंद्र सरकारकडे निर्णय असताना केंद्र सरकारची जी भूमिका आहे जी संदिग्ध होती त्यामुळे सर्व नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्व मिळून लढू, हा विषय मार्गी लावू. कुठलाही राजकीय त्याच्यामध्ये प्रेस्टिजचा विषय नाही आहे. सर्वांनी एकत्र येऊन अजून लढा आपण ठेवला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने जाऊन आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये तोडगा काढला पाहिजे असं आपलं मत आहे. सर, EWS बाबत 2 गट पडलेला आपल्याला चित्र दिसतंय, याविषयी काय मत? 2 गट वगैरे काही नाही आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कायदेशीररित्या EWSचा निर्णय सर्वोच्च पार्लमेंटमध्ये झालेला आहे. 10% EWSची तरतूद ही घटना दुरुस्तीनंतर झालेली आहे आणि त्यामुळे ज्यांना आता कुठलंच आरक्षण प्राप्त नाही आहे त्यांना EWSच्या खाली येता येतं आणि EWSमध्ये त्यांचे कंडिशन बसत नसतील तर त्यांना खुल्या प्रवर्गात ॲडमिशन त्यांना मदत घेता येते असं माझं ठाम मत आहे आणि सरकारची ती भूमिका आहे. आज आप लोगों की मीटिंग हुई